गच्चीवरील बागेत आज कोणकोणत्या भाज्या मिळाल्या आणि किती प्रमाणात मिळाल्या ते तर आज मी दाखवणार आहे। त्यासोबतच मी माहेरी लावलेली झाडं ती सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि पितळेची भातुकली माझ्या भाचीची म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीची पितळेची भातुकली आहे आणि त्यासोबतच माझ्या काकीने आमच्यासाठी आम्हा सर्व बहिणींसाठी मिसळ पार्टी ठेवली होती, तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर सुरुवात माझ्या गच्चीवरील बागेवरनं करूया। तर आज मी गच्चीवरील बागेत वरती आलेले आहे टेरेसवर। तर तुम्ही पाहू शकता इथे भेंडीला भेंडी आलेली आहे चांगली काढण्यासारखी। तर तुम्ही पाहू शकता चांगल्या मोठ्या झाल्यात भेंडी। बरीच भेंडीची बिया लावल्या होत्या मी, त्यातली बरीच झाडं त्याला भेंडी लागलेली आहे आणि बाकीची सगळी झाडं कोवळी आहे। तर आता ज्या तयार आहेत भेंडी ते मी काढून घेत आहे, जेवढ्या आहेत त्या सर्व मी काढून घेणार आहे। तर तुम्ही याआधी माझ्या गच्चीवरील बागेतील व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा। मी भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत कुंड्यांमध्ये, ग्रो बॅगमध्ये, बकेटमध्ये। तर खूप छान हा एक वेगळाच आनंद असतो। ऑर्गॅनिक भाज्या आहेत सगळ्या। तर जेवढ्या भेंड्या आहेत त्या सर्व मी तोडून घेणार आहे आणि सर्व प्रकारची भाजीपाला लावलेला आहे मी कुंड्यांमध्येच। तर छान येतो कुंडीमध्ये सुद्धा भाजीपाला, व्यवस्थित काळजी घेतली तर छान येतो। तर आता मी भेंड्या तोडलेल्या आहेत। इथे पांढरं जास्वंदीचं झाड आहे, तर याला ही कळी अर्धवट उमललेली आहे। ती सकाळ सकाळ लगेच उमलत नाही, थोडी उशिराच उमलती ही कळी, एक 10-11 नंतर उमलती। तर 10-11 नंतरच हे फुल उमलणार आहे। उशिरा उमलती आणि उशिराच सुकती ती कळी म्हणजे पांढरं फुल। आता इथे काकडीचं वेल आहे तुम्ही पाहू शकता। तर इथे सुद्धा काकडी किती मोठी झालेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे काकडी कोवळी होती तेव्हा, पण आता आज काकडी तोडण्यासाठी आलेली आहे म्हणजे तयार झाली तोडण्यासाठी। तर इथे 3 काकड्या लागलेल्या आहेत, तर यातली मी जी तयार झालेली आहे ती तोडणार आहे। तर हे पहा ही मोठी काकडी तयार आहे ती तोडणार आहे। तर आता काय झालं, मी लिंबाच्या झाडावर हा काकडीचा वेल सोडल्यामुळे या काकड्या व्यवस्थित वाढत नाहीये, म्हणजे नाही का त्याची एकसारखी वाढ होत नाहीये। तर मी आता नेक्स्ट टाइम लिंबाच्या झाडावर सोडणार नाही काकडीचा वेल, मला वाटलं आधार होईल त्याला झाडाचा, म्हणून मी वेल तिथे सोडला होता लिंबाच्या झाडावर। तर आता ही एक काकडी खूप मोठी झालेली आहे, तसं तोडायला उशीर झालाय, पण ही कोवळ्या काकड्या दिसायला जरी मोठ्या दिसल्या तरी कोवळ्या काकड्या आहेत। तर अजून एक काकडी आहे ती अशी जागीच गोल झालेली आहे, तुम्ही पाहू शकता कशी त्याचा आकार झालेला आहे, कोयरीसारखा आकार दिसत आहे। तर ती मी तोडून घेणार आहे आणि ही आहे ती कोवळी आहे, अजून त्याची वाढ व्हायची म्हणून ती तोडणार नाही। त्याच्या शेजारी छोटीशी कोवळी काकडी आहे। तर काकडीच्या वेलाला भरपूर काकड्या लागलेल्या आहेत। आता ही तोडलेली आहे, ही जर आता तोडली नाही तर ही खूप निबर होईल म्हणून मी तोडलेली आहे। दोन्ही काकड्या तोडल्यात। तर काकडीच्या वेलाला भरपूर काकड्या लागलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता इथे पहा शेंड्याला खूप काकड्या लागलेल्या आहेत। पण काकडीच्या वेलाचं कसं असतं, त्याला व्यवस्थित आधार असला ना तरच ते काकड्या व्यवस्थित येतात त्याला। काही काकड्या कोवळ्या असतानाच गळून गेलेल्या आहेत, व्यवस्थित पॉलिनेशन झालेलं नाही, कारण ते लिंबाच्या झाडाच्या वर सोडलेला आहे वेल, थोडीशी तिथं दाटीच झालेली आहे, म्हणजे दाट झाली झाडं तिथं, त्यामुळे व्यवस्थित त्याची वाढ होईना काकड्यांची। आता इथे तुम्ही पाहू शकता कारल्याचा वेल आहे, तर कारल्याच्या वेलाला 2 कारली आलेली आहे आणि ते खाली एक छोटंसं कारलं दिसत आहे। तर अजून लहान आहेत म्हणून मी आता तोडणार नाही, पण छान आलेली आहे कारली। तर भरपूर फुलं लागतात या कारल्याला, पण आता सध्या 2च आहेत तयार झालेली, म्हणजे मोठी व्हायला लागलेली। तर त्याच्या शेजारीच आहे ना इथे मोगऱ्याचा वेल आहे, त्याच्यावरच मी वालीचा नवीन वेल सोडलेला होता, म्हणजे नवीन आलेला वेल आहे ना तो वर जाण्यासाठी मी त्या मोगऱ्याच्या झाडावर सोडलाय। तर याला सुद्धा तुम्ही पाहू शकता किती वालीच्या शेंगा आलेल्या आहेत आणि नवीन फुलं सुद्धा येत आहेत। तर जुनी जे वालीचे वेल होते ते मी सर्व काढून टाकलेले आहेत, एखादा 2च राहिलेत, तर ते काढून टाकलेत। नवीन बिया रुजवल्या आहे मी आणि त्या आलेल्या पण आहेत। तोपर्यंत हा वेल आता तयार झालेला आहे, याच्या वालीच्या शेंगा काढण्यासाठी तयार आहेत। म्हणजे आता हा वेल शेंगा देण्यासाठी तयार झाला, आता दुसरे मी बिया लावल्यात। आता हा वेल जेव्हा संपूर्ण काढून टाकण्यात येईल त्यावेळेस त्या दुसऱ्या वेलाला भरपूर शेंगा लागतील, असं आळीपाळीने वेलाला शेंगा येत आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे कंटिन्यू मला याच्या शेंगा मिळत आहे वालीच्या। तर याआधीही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा, भरपूर प्रमाणात मी वालीच्या शेंगा तोडल्या होत्या। तर बऱ्याच मला शेंगा मिळायच्या, अर्धा किलो, पाऊण किलो, 1 किलो शेंगा एका वेळेस तोडल्यावर मिळायच्या, ते पण कुंडीतून। तर आता मी ते वेल काढून टाकले, जुने झाले म्हणून। आता हे नवीन वेल आहे, तर याला सुद्धा भरपूर शेंगा आलेल्या आहे। आता ह्या सर्व शेंगा ज्या तयार आहेत त्या मी तोडून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता अजिबात कीड नाहीये या वेलाला किंवा या शेंगांना। तर छान अशा ऑर्गॅनिक आपल्या या वालीच्या शेंगा आहेत आणि घोसच्या घोस लागतात या वेलाला, म्हणजे एका वेळेस भरपूर शेंगा येतात, एका फांदीला किंवा एका आहे ना ठिकाणी भरपूर शेंगा लागतात घोसच्या घोस। तर भरपूर प्रमाणात मिळतात मला याच्या शेंगा। सर्व शेंगा तोडून घेत आहे ज्या तयार आहेत त्या। तर मी वांगी, दोडका, कारलं, भेंडी, गवार सर्व लावलेलं आहे कुंडीमध्ये। मी फ्लावर सुद्धा लावलेली आहे, परत आलं सुद्धा लावलेलं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे बऱ्याच वेळा। मी आता नवीन मेथी लावलेली आहे, परत धने पेरलेले आहेत।
तर हे पहा एवढ्या शेंगा निघालेल्या आहेत वालीच्या. तर आता इथे वांग्याची ही जुनी झाडं आहेत, तर आता ती बऱ्याच वेळा त्याची वांगी तोडली. आता ही झाडं जरा अशी खराब झालेली आहे, सुकायला लागलेली आहे. तर त्याला एक वांग आहे, तर वांगसुद्धा तोडून घेतलेलं आहे. तर एवढ्या वालीच्या शेंगा, काकडी, फूल आणि आपल्याला वांग मिळालेलं आहे. तर इथे बाजूलाच जुना माझा वालीचा वेल होता, त्याच्याच वाळलेल्या शेंगांचे बी मी इथे या ट्रेमध्ये खोवले होते. तर तुम्ही पाहू शकता किती पुन्हा वालीची रोपं तयार झालेली आहे. आता मला भरपूर प्रमाणात पुन्हा वालीचे हा वेल जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला शेंगा मिळणार आहे. इथे तुरीचा आहे आणि इथे शेजारी दोडक्याची मी बी खोवली होती, तर ती सुद्धा उगवून आलेली आहे. इथे धने सुद्धा चांगले उगवलेले आहेत, धने लावले होते. इथे मिरच्याची रोपं आहेत, इथे टोमॅटोची आहेत, नवीन लावलीत मी, पहिली जी होती ती काढून टाकली. इथे भेंडीचे आहेत आणि इथे माझा शेवगा आहे कुंडीतला, तर त्याला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत, फुलं यायला लागलेली आहेत. आता लवकरच त्या शेवग्याला सुद्धा येणार आहेत शेंगा. तर इथे मेथी लावली होती, मेथी आणि पालक, तर मेथी आणि पालक सुद्धा चांगला उगवून आलेला आहे. तर सर्व कुंड्यांमध्ये मी लावलेलं आहे, ग्रो बॅगमध्ये लावले. आता इथे जास्वंदीची फुलं आहेत, तर ती तोडून घेत आहे. गुलाबी जास्वंद आहे, खूप छान आहे गुलाबी जास्वंद आणि भरपूर प्रमाणात येतात त्याला फुलं. आणि इथे मखमल झेंडू आहे ना, ते आहे. तर ही झेंडूची झाडं सुद्धा मी माहेरी माझ्या लावलेली होती. आता मी मे महिन्यात गेले होते ना, तेव्हा माझ्या माहेरी मी झाडं लावलेली आहे. ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे की मी कोणती झाडं लावली. हे पहा इथे गवारीचे बी लावले होते, तर छान गवार पण आलेली आहे उगवून. आता हळूहळू याची वाढ व्हायला लागलेली आहे. तर इथे बीन्स आहे, गवार आहे, परत शेजारीच वांग्याची रोपं सुद्धा लावलेली आहे. हे पहा वांग्याची रोपं. तर सर्व बऱ्यापैकी सर्व भाजीपाला लावलेला आहे. इथं जुनं वांग्याचं झाड आहे, तर याला सुद्धा वांगी आहेत, छोटी छोटी 2 आहेत. अजून त्याची वाढ झाली नाही म्हणून मग मी तोडलेली नाही. अजून थोडी 3-4 दिवसांनी ही तोडण्यास येतील. कोवळी आहेत अजून. आणि इथे मिरचीचं रोप आहे, तर त्याला मिरच्या लागलेल्या आहेत. म्हणजे जे वालीचे बी मी रोवले होते ज्या ट्रेमध्ये, तिथेच मिरचीचं पण रोप आहे. तर आपल्याला एवढ्या भाज्या आज मिळालेल्या आहेत. आणि मी बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहे, फळझाडं, फुलझाडं. मी अंजीरचं सुद्धा झाड लावलेलं आहे, पपईचं लावलेलं आहे, समोर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. गच्चीवरील बागेत माझ्या कुंड्यांमध्ये ना पहिली आळू होती, तर ती आळू बऱ्याच दिवसांनंतर ती खराब झाली. मग मी पुन्हा काही लावली नाही, पण आता मला ती लावायची आहे. आळूची पानं लावायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता किती कोवळे कोवळे टोमॅटो आलेले आहेत. तर इथे 2 टोमॅटोची झाडं आहेत, एक जुनं आहे. तर त्या जुन्या टोमॅटोच्या झाडाला भरपूर वेळा टोमॅटो मिळालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता फ्लावर आहे, भेंडी आहे, आल्याचं झाड आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आता माझ्या माहेरी आलेली आहे. माझं माहेर चाकण आहे. तर चाकणला मी आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, इथली मी तुम्हाला झाडं दाखवते जी मी लावलेली आहे. हे पहा, ही झेंडूची झाडं मी लावलेली आहे. तर माझ्या गच्चीवरील बागेत खूप रोपं तयार झाली होती झेंडूची, तर मी ती बरीच रोपं आणली माहेरी येताना सुट्टीला आणि मग लावलेली आहे माझ्या माहेरी. तर तुम्ही पाहू शकता किती छान फुलं. जमिनीत लावलेली रोपं आहे ना, त्याची फुलं जरा मोठी येत आहेत. कुंड्यांमध्ये लावलेली जी झेंडूची फुलं असतात ती थोडीशी आकाराने लहान असतात. शेवटी कुंडीमध्ये मोजकीच माती असते आणि जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात त्याला मुळांना वाढायला जागा असते, त्यामुळे तो फरक तर राहणारच. तर सुंदर असं झेंडूची फुलं आहे, तुम्ही पाहू शकता कलरफुल. तर सर्व झेंडू मी लावलेला आहे. तुम्ही समोर पपईचं झाड पाहू शकता, ते पण मीच लावलेलं आहे. मे महिन्यामध्ये लावलं होतं, तर त्याची एवढी भारी वाढ झालेली आहे. तर त्याला पपया सुद्धा लागलेले आहे. आणि ही बाकीची सर्व झाडं ही तुम्ही पाहू शकता, ही नवीन झेंडू लावलेला आहे, तो माझ्या आईवडिलांनी लावला आहे. टोमॅटो, वांगी, गवार सर्व माझ्या आईवडिलांनी लावलेलं आहे. मेथी सुद्धा टाकलेली आहे. तर सततच्या पावसामुळे त्याच्यामध्ये सारखं गवत येत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा घेवड्याचा कसला वेल आहे. आणि इथे सुद्धा आईने तिळाची झाडं लावली, मिरचीची झाडं लावलेली आहे, गवार लावलेली आहे, भरपूर मिरच्या लावलेल्या आहेत, मिरच्याची रोपं. तर इथे फ्लावर सुद्धा लावलेला आहे. मुळातच माझ्या आईवडिलांना खूप झाडांचं वेड आहे, त्यामुळे मलाही त्यांच्या मार्फत तो गुण माझ्यात उतरलेला आहे. मलाही फार झाडांचं वेड आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा लावलेलं आहे. इथे तिळाची झाडं लावलेली आहे. आता नवरात्रीत तिळाची घटाला माळ लागते ना तिळाच्या फुलांची, तर इथे मेथी सुद्धा लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर पावसामुळे खूप सारखं गवत उगवतं. इथे भेंडी लावलेली आहे, भेंडीला भेंडी सुद्धा आलेली आहे. तर मला नेहमी बियाणे ना माझी आईच देती, ती स्वतःला जेव्हा आणती तेव्हा मला सुद्धा देत असते. इथे कढीपत्ता पण किती छान आलेला आहे. आणि इथे मी लावलेलं मे महिन्यात मी लावलेलं पपईचं झाड आहे. तर तुम्ही पाहू शकता याला किती छान पपया आलेल्या आहेत, फुलं पण लागलेली आहेत. तर झेंडू आणि पपईचं झाड मी लावलेलं आहे आणि बाकी सर्व माझ्या आईवडिलांनी लावले. तर आता इथे माझ्या बहिणीची मुलगी स्वरा आणि माझी मुलगी शुभ्रा भातुकलीचा खेळ खेळत आहे. तर बहिणीने तिच्या मुलीला बघा किती सुंदर अशी पितळेची भातुकली घेतलेली आहे, तुळशी बागेतून आणलेली आहे तिने. खूप सुंदर आहे. सर्व भांडी आपण जी घरात वापरतो ना ती सर्व भांडी आहे पितळेची.
तर या दोघी छान खेळत आहे, सेम सेम ड्रेस घालतात, नेहमी त्या एका वयाच्याच आहे दोघी पण. नेहमी आले ना माहेरी की त्या दोघींचं चांगलं जमतं आणि एकत्र खेळतात मस्त भातुकली. तर स्वराला फार वेड आहे, भातुकलीचं पण वेड आहे आणि बाहुल्यांचं तर एवढं वेड आहे, त्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या डॉल आहेत. तर तुम्हाला मी दाखवते पितळेच्या भातुकलीमध्ये. हा पहा हापसा आहे आणि इथे मिक्सरसुद्धा आहे पितळेचा. तर पितळेचा मिक्सर आहे, परत चमचे ताटं सर्व आहेत, भांडी कप आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते. खूप सुंदर भातुकली आहे, सांडशी आहे, चमचा आहे, पळी आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बाकीची तिची भातुकली. इथे मातीची चूल आहे, इथे बंब आहे, तुम्ही पाहू शकता पितळेचा. तर हा बंब किती सुंदर दिसत आहे, पूर्ण पितळेचा आहे बंब, खूप सुंदर आहे बंब. म्हणजे एकदम ओरिजिनल असे मोठे बंब असतात ना, तसंच सर्व आहे या भांड्यांच्या सेटमध्ये. तर इथे पितळेची पिंप सुद्धा आहे. तर ही सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आहे. पितळेची कढई किती छान आहे आणि ही पितळेची पातेली आणि त्याच्यावरची झाकणं लहान मोठ्या आकारात आहेत आणि हंडे कळशी सुद्धा आहे. तर हे पहा झाकण उघडून तुम्ही पाहू शकता पितळेची पातेली सर्व आहे. बादली आहे, डबे आहेत पितळेचे, ही कोयरी आहे, म्हणजे हे पंचपाळा असतं ना तसं 3 ह्याचा हळदी कुंकवाचा आहे. आणि इथे डबा सुद्धा आहे, पितळेचा डबा किती सुंदर दिसत आहे, लहान आकारात आहे पण किती सुंदर दिसत आहे. सर्वच आहे, पितळेचा डबा, पितळेची बादली आहे, गॅस आहे पितळेचा, सर्व ताटं वाट्या सर्व पितळेचं आहे. खूप सुंदर आहे ही भातुकली, मला फार आवडते. बहिणीची मुलगी स्वरा, तिला फार भातुकलीचं वेड आहे, तिच्याकडे वेगवेगळ्या मातीची सुद्धा आहे भातुकली, पण ती आता ठेवून दिलेली आहे. तिचं हे टेंट हाऊस आहे ना, त्याच्यामध्ये हे सर्व ठेवलंय. तर इथे मातीचा खलबत्ता आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे शेजारीच वॉशिंग मशीन आहे, ही इस्त्री आहे. इथे मातीची चूल आहे, इथे देवारा आहे, लाकडी देवारा, इथे पितळेचा फॅन आहे, इथे फ्रीज आहे, ओव्हन आहे, इथं मॉड्युलर किचन आहे, इथे लहान बाळाचा पाळणा आहे, लहान बाळ आहे, इथे ड्रॉवर आहेत, इथे तुम्ही पाहू शकता चेअर आहेत. तर डॉलला बसण्यासाठी, भावल्यांना बसण्यासाठी चेअर आहे. आणि इथे स्वरानी बनवलेला बेड आहे, हा तिने घरी तयार केलेला आहे डॉलसाठी आणि ही तिची डॉल आहे. तर तिच्याकडे बऱ्याच डॉल आहेत, त्यापैकी ही तिची आवडती डॉल आहे. तर त्यासाठी तिने डॉलसाठी बेडवर ठेवण्यासाठी उशीसुद्धा बनवलेली आहे. तर असा तिचा भातुकलीचा सेट तिच्या टेंट हाऊसमध्ये आहे. आणि तिच्याकडे टेडी बिअरचे पण एवढे प्रकार आहेत. तर हे पहा, अजून या टेडी बिअरला ती म्हणते टेंटमध्ये ठेव. तर अशा ह्या दोघी जणी छान भातुकली खेळत आहेत. तर आता माझ्या काकीच्या घरी आलेलो आहे आम्ही. माझी 2 नंबरची जी चुलती आहे तिला काकी म्हणतो आम्ही. तर तिने आम्हाला ना मिसळची पार्टी दिली. तिची मुलगी आणि माझ्या बहिणी आम्ही सर्व, आम्हाला जेवायला तिने बोलवलं, आमच्या मुलांना बोलवलं होतं की या आपण मिसळची पार्टी करू. तर आता काकीच्या घरात आहे. जरी काकीचं घर असलं तरी मिसळ सर्व करायला मीच आहे. तर मला सांगितलेलं होतं तिने की सगळ्यांना तू दे व्यवस्थित. तर हे पहा, ही अशी मिसळ, एवढे पाव आणि हे फरसाण वगैरे, टोमॅटो, कांदा. तर आता मिसळ मी सर्वांना वाढून देत आहे. तर आम्ही तिघी सख्या बहिणी आणि काकीची मुलगी प्रिया, अशा आम्ही 4 जणी आणि आमची लेकरं, अख्खं घर भरलं होतं काकीचं आमच्या. तर आम्ही माहेरी आल्यावर आमची काकी नेहमी आम्हाला असं काही ना काही पार्टी देत असते घरी बोलून जेवायला. तर आमची काकी खूप मायाळू आहे, नेहमीच तिचं असं काही ना काही चालू असतं, काहीतरी बनवायचं आणि आम्हाला जेवायला बोलवायचं. तर हे पहा, अशा पद्धतीने मी आता मिसळचं ताट रेडी केलेलं आहे आणि वर्ण लिंबू पिळत आहे. तर खूप छान होती चवीला मिसळ आणि खूप आवडीने सगळ्यांनी खाल्ली. आणि हा व्हिडिओ माझी वहिनी बनवत आहे, शुभांगी, तर काकीची सून आहे ना ती बनवत आहे, त्यामुळे ती व्हिडिओमध्ये नाही. सोफ्यावर बसलेली गुलाबी साडीवाली माझी काकी आहे आणि इथे आम्ही सर्व बहिणी आणि आमची मुलं बसलेली आहे. तर आम्ही सर्व मिसळचा आनंद घेत आहे. तर व्हिडिओमध्ये सर्व येण्यासाठी थोडं लांबूनच व्हिडिओ शूट केलेला आहे. तर ती जी येलो कलरचा ड्रेस घातलेली आहे ती मी आहे आणि माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या सर्व बहिणी आहेत. तर आणि आमची काकी सोफ्यावर बसलेली आहे, गुलाबी कलरची साडी घातलेली. तर असं मस्त आम्ही माहेरी एन्जॉय केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.